नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर चला आज आपण जाणून घेऊयात की जे बाळ तुरुंगात जन्मतात त्यांच्या जन्मदाखल्यावर काय लिहिले असते. तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आज मी तुम्हाला सांगते. जे बाळ जन्मतात त्यांचा तपशील दिला जातो. मग भले पण तो बाळ तुरुंगात जन्मू दे किंवा दुसरीकडे कुठं जन्मू दे, पण याचा कोणी क्वचितच विचार केला असेल की जे बाळ तुरुंगात जन्मतात त्याच्या जन्मदाखल्यावर जन्मस्थळ काय लिहिला जातो. चला आज आपण हे जाणून घेऊया. जे बाळ तुरुंगात जन्मतात ना त्यांच्या जन्मदाखल्यावर तुरुंगाचा पत्ता जन्मस्थळ म्हणून कधीच दिला जात नाही, किंवा इतर कुठलेही कागदपत्रे असले तरी जन्मस्थळ कधीच तुरुंगाचा पत्ता दिला जात नाही. असा का? कारण की शिक्षा त्याची आई भोगत असते, बाळ तर नाही. त्यामुळं बाळाच्या जन्मदाखल्यावर त्याचं जन्मस्थळ म्हणून रुग्णालयाचा पत्ता दिला जातो. तुम्हाला NCRB तर माहीतच असेल. NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. त्यांनी असं सांगितलं आहे 2023 मध्ये मागच्या वर्षी म्हणजेच भारतामध्ये 1330 तुरुंगामध्ये किमान 5,77,220 कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैदीमधून पण 23,072 स्त्रिया शिक्षा भोगत आहेत. त्या स्त्रियांमधून पण 1,537 स्त्रिया अशा आहेत जे आपल्या मुलांना घेऊन तिथे राहतात. धन्यवाद.